आज कवितेचा विषय आहे इराण इस्रायल अमेरिकेचं युद्ध। कवितेचं नाव आहे धूर तांडव। हिरवळीतून निघतो धूर क्षणात होते राख, हिरवळीतून निघतो धूर क्षणात होते राख। समुद्र माती आकाश सगळे होतात क्षणात खाक। सीमेपलीकडे युद्ध पेटले परतीचे मार्ग थबकले, सीमेपलीकडे युद्ध पेटले परतीचे मार्ग थबकले। एका फोनची वाट पाहत डोळ्यात अश्रू अडकले। आईचा देवावरचा विश्वास, आईचा देवावरचा विश्वास, बाबांच्या मनात भीती दाटलेली। सुरक्षित आहेस ना या प्रश्नात सगळी दुनिया सामावली। बातम्या फक्त मिसाईल्स आणि आगीच्या भडक्यांच्या, बातम्या फक्त मिसाईल्स आणि आगीच्या भडक्यांच्या। इराण अमेरिकेच्या युद्धाने वेठीस धरले सगळ्या जगाला। धगधगत्या आगीच्या लोटांनी काळवंडली धरती, धगधगत्या आगीच्या लोटांनी काळवंडली धरती। स्वार्थाच्या ज्वलांनी सारी दुनिया पेटवली। शंख फुंकले युद्धाचे, तांडव माजले तिसऱ्या महायुद्धाचे, शंख फुंकले युद्धाचे, तांडव माजले तिसऱ्या महायुद्धाचे। काय कळेना जगाशी हे युद्ध कसे थांबावयाचे। उठून सकाळी जनता सारी बघत असे बातम्या, रोज सकाळी दुनिया सारी बघत असे बातम्या। कधी शांत होतील या रणभेदी याच प्रश्नांनी भरल्या दिशा, कधी शांत होतील या रणभेदी याच प्रश्नांनी भरल्या दिशा।